तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही मस्त तिघंजण रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललो आहे डिनर डेटला. तर आमची ही फर्स्ट फॅमिली डिनर डेट असणार आहे 31st ची. तर मी चाहून नाही ह्याच्या अगोदर म्हटलं तर चला तुम्हाला भाजी भाकरी बनवून देते, मस्त भाजी भाकरी खाऊ. तर आहो लागले माझ्यावर हसायला, म्हटले तुझ्या मनात एक तू बोलती आहे की तुला ॲक्च्युली जायचं आहे बाहेर. आणि ते म्हटले चल थोडासा चेंज, पण खूप दिवस झाला आपण डिनर डेटला नाही गेलेलो. तर आम्ही तिघंजणी निघालो डिनर डेटला. तर समर्थाचे हे पहिलीच 31st पार्टी असणार आहे. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि समर्था पण खूप एक्सायटेड होते. तिच्या स्माईलवरनं कळतच असेल, दिवसभर बिचारी घरात होती तर ती खूप कंटाळली होती आणि तिला खूप फिरायची सवय लागली. तर मस्त आलो पहिल्या स्पॉटला आणि तिथं मस्त लाईट्स होते. म्हटलं चला एक छान व्हिडिओ आणि फोटोज काढूया, असा वेळ तर भेटत नाही स्पेशली त्याच्यासाठी. तर मस्त फोटो व्हिडिओ काढले. म्हटलं सिंगलच कशाला, चल फॅमिली फोटो काढूयात एक मस्त. तर याची गंमत अशी झाली की तिने जोरात आहोंना नाकावर मारलं. तर मग अशीच मस्ती करत राहते समर्थ. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, तर एक फॅमिली फोटो झालाच छानपैकी, पण त्याच्यानंतर हे फोटो निघण्या अगोदर समर्थाने खूप छान पोज दिली होती. तर हे पुढं बघा, तर मस्त स्पायडरमॅनवाली अशी क्यूटची पोज दिली होती समर्थांनी, खूप क्यूट वाटत होतं. नंतर म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ काढा. तर समर्था माझी केस सोडली आणि म्हटलं जाऊ दे चला. तर नंतर समर्था तबला वाजवायला लागली, म्हणजे टेबल वाजवत होती. म्हटलं वा, जसे आहो मस्त तबला वाजवतात तसं समर्थाही छान तबला वाजवायला शिकणार आहे. आणि त्याच्यानंतर यांच्या दोघांची मस्ती सुरू झाली. मस्त ते तिला घाबरत होते, ती हसत होती. आणि मग समर्थाला म्हटलं चला आपण तिघंजणं मस्तपैकी मस्ती घालूयात. आमचा फॅमिली टाईम एन्जॉय करत होतो, कारण ऑर्डर दिली होती पण ऑर्डर काही अजून आलेली नव्हती. मग तोपर्यंत आमची मस्ती चालली होती. मग आमची ऑर्डर आली, मस्त व्हीट बर्गर मागवला होता मी, व्हेज रॅपरवाला, आणि त्याच्यासोबत चॉकलेट शेक. तर कभी कभी चलता आहे. तर आज मस्त पार्टी, आमची एक शॉर्ट अँड स्वीट पार्टी होती. त्याच्यासोबत समर्थासाठी मी भात करून आणला होता की समर्थाला पण वाटलं पाहिजे तिची छान पार्टी सुरू आहे. तर इथं मस्ती चालली होती. समर्थाला एक गोष्ट शिकवली, घाबरायला शिकवलं तिच्या डॅडाला. तर तिने ते ग्रॅब केलं. म्हणजे बघा लहान मुलांची निरीक्षण क्षमता किती छान असते. त्यानंतर ती कंटिन्यू तेच करत राहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे या वर्षातलं सर्वात छान गोष्ट घडली म्हणजे समर्था आमच्या आयुष्यात आली. तिच्या येण्याने आमच्या आयुष्यात खूप जास्त बदल झालेले आहेत. खूप हसतं जीवन झाले, आधी होतंच म्हणा, पण खूप छान अजून आयुष्य आमचं फुललेलं आहे. आणि पुढचं हे वर्षही असंच छान जावो. आणि ही समर्था आमच्यासाठी खूप लकी आहे. आणि चला, तर असा हे व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इथं समर्था झोपली. तर चला बाय, कमेंट करायला विसरू नका व्लॉग कसा वाटला.